मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे, कारण पुन्हा एकदा आज 2 तासांचा ब्लॉक या एक्सप्रेस हायवेवरती घेतला जाणार आहे। ग्रँटी बसवण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं आपण बघतोय आणि आज सुद्धा ग्रँटी बसवण्याच्या या कामासाठी दुपारी 12 ते 2 या 2 तासांच्या दरम्यान हा ब्लॉक असेल आणि या दरम्यान सगळी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे। याची अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर शिंदे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सागर, अवघा अर्धा तास राहिलेला आहे हा ब्लॉक सुरू होण्यासाठी, काय पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे? जड जी वाहनं आहेत त्यांचं नियोजन कशा पद्धतीनं असेल? सध्या यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या अनेक दिवसापासून ITMS प्रणालीद्वारे हे कॅमेरे बसवण्यासाठी ग्रँटी बसवण्यात येत आहेत व सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीने ह्या गोष्टी गरजेच्या असून अनेक दिवसांपासून अनेक वेळेस ब्लॉक घेण्यात आलेले आहेत। आपण या ठिकाणी माझ्या मागे पाहू शकताय, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ग्रँटीचं काम सकाळपासूनच या ठिकाणी सुरू होतं व महामार्ग देखील सकाळपासून सुरू होता, पण या ठिकाणी आता काही वेळातच आता महामार्ग हा बंद होणार असून याच्यावरची वाहतूक बंद होणार आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा ITMS प्रणालीद्वारे काम करणारे जे काही वर्कर्स असतील ते या ठिकाणी आहेत, हे जे काम करत आहेत आपण पाहू शकतोय व लवकरात लवकर हा ब्लॉक संपवण्यात येईल यासाठी आधीपासूनच सकाळपासूनच हे काम पूर्णपणे या ठिकाणी सुरू असल्याचं दिसून येत आहे। ठीक आहे, धन्यवाद सागर या माहितीसाठी।